हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉगचे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आता बघा, कामं सगळं दाखवलं होतं मी तुम्हाला, सगळं साफ केलेलं होतं, स्वच्छ घरदार. आणि आता पुन्हा काम निघालं आहे बघा. आता कलरचं काम चालू आहे आमच्या घरामध्ये. इथे कलर करायला घेतलेले आहे, कारण की आता पावसाळ्यात मग कलर खेचतो ना, म्हणून मग आत्ता लवकर कलर करायला घेतलेला आहे आम्ही. त्यासाठी आता सगळीकडे पसारा पसारा घरात, हे बघा सगळीकडे पसारा चालू आहे आणि ते कामगार काम करतायत दोघंजणं. सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. अशा प्रकारे आता आमचं कलरचं काम चालू आहे. सगळं काही मी तुम्हाला थोडं थोडं दाखवत राहीन. माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून बघायला भेटेल सगळंच काही काही, घरात काय काय चाललेलं आहे ते सगळं दाखवते आणखी. तर मंडळी, एकीकडे माझं जेवण पण चालू आहे. इथे आहे छोलेची भाजी बनवलेली आहे, चना छोले. किती सुंदर रेड रेड तरी बघा, तरी बघा, वाव किती भारी तरी आलेली आहे ना. आणि इकडे डाळ भाताचं कुकर आहे, डाळ व्हायची आहे, डाळीला फोडणी घालायची आहे मला. आत्ता थोड्याच वेळात घालणार आहे. तर इथे हे कामगार आमचे नेहमीचे कामगार आहेत. ते नेहमी ह्यांनाच आम्ही कलरसाठी बोलवतो, खूप छान कलर मारतात हे दोघं जणं. हे बघा, हे आहेत प्रेम भाऊ आणि ते आणखीन एक दुसरे आहे. हे दोघं जणं नेहमी आमच्याकडे कलर ह्यांनाच आम्ही सांगतो मारायला. तर तेच आलेले आहेत. ते स्वच्छ सगळं अगदी क्लीन पण करून देतात. सगळं झालं की आपल्याला काही करायला लागत नाही, सगळं झाडून बिडून देतात व्यवस्थित, फक्त लादी पुसायची बाकी राहते. एकदम छान. हे बघा, आता यांनी सहसा आजच चालू केलेलं आहे, ते आता ते सगळं भरणं चालू आहे. आणि आता आम्ही कलर चेंज करणार आहोत. तर दाखवेनच मी तुम्हाला. तर आमचा हा प्रोग्राम सगळा कलरचा आहे, 4-5 दिवसाचा प्रोग्राम आहे. तर तुम्हाला आता रोज व्हिडिओमध्ये हेच काम बघायला भेटणार आहे. तर चला बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला माझा, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, चला. तर चला मंडळी, आता पटापट मी ना एकीकडे डाळीला फोडणी मारून घेणार आहे. साधं वरणच करणार आहे. पटकन डाळीला फोडणी मारून घेते का, म्हणजे आपलं जेवण झालं कंप्लीट. एकीकडे कामगार काम चालू आहे कामगारांचं, ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते. आता मी तुम्हाला आधी पण दाखवलं होतं की मी साफसफाई केली घराची, आता मला पुन्हा करायला लागणार आहे. असंच होतं आहे रोजचं रोजचं, हेच चाललं आहे रुटीन. एक झालं का एक झालं का एक काम निघतंच आहे. असो, पण आम्ही मुद्दामून पावसाळ्याच्या आधी कलर मारायला घेतला आहे. पावसाळ्याच्या आधी म्हणजे पावसाळा चालू झाला आहे, पण आपल्याकडे मुंबईमध्ये काय पाऊसच नाही अजून चालू झाला आहे. आजची तारीख झाली आहे जवळजवळ काहीतरी 15 जून झाली ना, आज 15 जून तारीख आहे. तर बघा, अजून पावसाचा पत्ता नाही आपल्या. काय झालं आहे त्याला, तर महादेवा लवकर पडू दे रे पाऊस. पटकन साधंच वरण करते, आपलं साधंच फोडणी घालतो आपण तसंच, राई जिरं सगळं, मिरची, लाल मिरची, ते सगळं घालून असं फोडणी घालून करणार आहे. कामं किती किती करा तरी ती कमीच. एक झालं का एक काम, सारखं चालूच राहते काम करणं. डाळीला फोडणी घालणं चालू आहे, हिंग वगैरे घालून झालेलं आहे. आता थोडीशी हळद घालून द्यायची. साधं वरण आपलं. लवकर कलर काढला तर पावसाळ्यात कलर खेचतो ना सगळा, मग आणि मग सुकत नाही लवकर, मग तो कलर काय व्यवस्थित लागला जात नाही. म्हणून आम्ही आता लवकर कलर मारायला घेतला आहे. तर मग गणपतीच्या वेळेस मग गणपतीची तयारी असते, इतर दुसरी तयारी असते, त्याच्यामुळे मग सगळंच एकत्र येणार, मग तो लोड होणार. त्यापेक्षा आधीच कलर मारून घेतलेला बरा. म्हणून आता कलरचं काम करायला चालू केलं आहे. तर बघा, बोलता बोलता आपली डाळ पण रेडी झाली फोडणी घालून. आता जेवण झालेलं आहे माझं, इथूनचं सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे.
छानपैकी. चला, असेच आता आपण दिवसभरात गप्पा मारणार आहोत. कामं आहे, मशीनवर काम न करायचं आहे, पण आता यांच्या गडबडीत कुठे मी मशीनवर बसणार. मशीनवर पण आहे, एक ब्लाऊज पण आहे, ड्रेस आहे शिवायचा. पण असं आता काय, पहिले हे काम महत्त्वाचं आहे, नंतर आपण करू ब्लाऊजची कामं पण. जर जागा भेटलीच मला इथे कुठे बसायला मशीनवर तर मी काम करेन. तर मंडळी, आत्ता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळं किचन वगैरे माझं आवरलं. आम्ही सगळे जेवलो आणि आमचे कामगार पण जेवायला गेलेले आहेत. आईस्क्रीम खाल्ली, मस्त थंड थंडगार आईस्क्रीम खाऊन जाऊन झाली. आणि आता सगळं आवरलं आहे. तर म्हटलं आता चला थोडा वेळ बसते आणि मग जरा वेळ झोप काढते मस्तपैकी. सगळं आवरून तर झाले, आता बसून करू काय. आणि कटिंग करायचं तर आता या असं सगळं पांढरं पांढरं घर झालेलं आहे आणि ह्याच्यात कुठे आता बरं ब्लाऊज कटिंग करणार नाही का, म्हणून कटिंग वगैरे करत नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवते कितपत काम झाले ते. म्हणजे अजून झालं नाही, त्यांनी फक्त आता लांबी मारली आहे सगळीकडे, घराला अर्ध्या हॉलला मारली आहे आणि अजून इकडे मारायची, ते सगळीकडे मारायचे. हॉलला मारून झाले, दाखवते बघा. छान दिसते आता एकदम मस्त. ते आतमध्ये बसलेत वरून. आणि हे बघा, इथे मारायची आहे, अजून इथे लांबी मारायची आहे. आधी हे सगळं भरून घेतलं त्यांनी कलर काढायसाठी. आता इथे बघा, ही भिंत झालेली आहे, एक हात झालेला आहे मारून, अजून डबल हात त्यांना मारायचं आहे. म्हणजे आज फक्त हे सगळं भरूनच घेणार आहे, बाकीचं सगळं नंतर करणार आहे. आता इथे सगळीकडे हे व्हायचं आहे अजून काम. फक्त ही एक भिंत झालेली आहे हॉलची. खूप वेळ लागतो आता, ते पण काय माणसंच आहे शेवटी, दमणारच नाही का, म्हणून थोडा वेळ आता आराम करतील ते पण आणि मग परत येतील. मग काय त्यांचा टायमिंग असतो 6 वाजता, म्हणजे 6 वाजता कंप्लीट ते बंद करतात. त्याच्यानंतर मग आम्ही परत सगळं व्यवस्थित सगळं लादीबिदी पुसून घेऊन सगळं सामान साईडला वगैरे करून ठेवेन. चला, तर आता मग त्यांचं काम चालू आहे, दाखवते थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा एकदा. पहले से इसका ले लो लाइट वाला, 1 लीटर डार्क ले लो, 2 लीटर वाइट ले लो. ये है, ये में क्या थोड़ी का ये भी वो लागी है ना, इधर लागी मैं तो जमाई के कोट मारा गया है वो कैसे करते 2 लीटर लेके ही कपड़े कर देता है. और 2 लीटर में क्या सीलिंग होएगा क्या? सीलिंग तो कितना बड़ा है, दीवार तो उल्टा छोटा है. नहीं लगेगा सीलिंग में ज्यादा. हाँ, सीलिंग में ज्यादा नहीं लगता है. मान लो 2 ले लो, कम पड़ेगा, तो ले लेंगे नहीं 2 लीटर में ऐसा हो जाना चाहिए. अंदर का भी सीलिंग है ना बेडरूम का? हाँ हो जाएगा. तो वो 2 लीटर में हो जाएगा. मतलब 8 लीटर हुआ. मान लो थोड़ा बहुत कम पड़ेगा तो फिर ले लेंगे, अभी ज्यादा लागे तो मतलब क्या है. ये कर दो, एक मिनट. लाईट पिंक आणि डार्क ना. सेम ही तो है ये, इसमें क्या फर्क है? ये अलग है, ये अलग है. आप देखो तो नंबर वो पता है, नंबर हाँ. छोड़ना, तू कलर हाँ, देखना. उतना फर्क नहीं है. हाँ, उतना फर्क नहीं है, बड़ा फर्क है. लाईट पिंक कलर. बघा मग काय हा मारायचा आहे की हा मारायचा आहे, बोला. हा मारायचा आहे, मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला हा पाहिजे, नाही तर हा पण चांगला दिसतोय. लाईट एकदम पिंक आहे ना. क्रीम तर झाला, आधी तो क्रीमच होता ना, आता लाईट मारा. गुलाबी नाही दिसलं पाहिजे रे. नाही दिसणार एवढा, खूपच लाईट आहे तो. नाही कळली तर काय करू. त्याच्यात अजून लाईट शेड. आणि गुलाबी म्हणजे गुलाबी डार्क. यांचं काम चालूच आहे. किती प्लेन भिंत झाली आहे, मस्त भिंत झाली, एकदम मस्त झाली. आता हे गेलेत कलर आणायला, थोड्याच येतील कलर घेऊन, पण आज नाही कलर मारणार कारण हे सुकायला पाहिजे ना, म्हणून. अजून बेडरूम पण बाकी आहे, किचन बाकी आहे, यांचं हे काम चालू आहे. चला आता
डायरेक्ट मी संध्याकाळी दाखवेन तुम्हाला कितपत सगळं झालेलं आहे. आता मी थोडा वेळ आराम करते, ह्यांचे काम करणार आहे. चला संध्याकाळी भेटूया. तर मंडळी बघा, आता हे सगळं आमचं झालेलं आहे. आता उद्या प्रायमर मारायचं आहे याला आता लांबी बिंबी सगळं मारून झालेलं आहे. इथे राहिले करायचं अजून, बाकी सगळं झालेलं आहे. हॉल झालेला आहे तसा कंप्लीट, फक्त आज हॉलच झाला आहे, अजून बाकीचं सगळं व्हायचं आहे. हॉललाच फक्त केलेलं आहे. इथे पण लांबी भरून झालेली आहे ही सगळीकडे. तर उद्या प्रायमर मारणार आणि मग सुकल्यावर कलर मारायला घेणार. आता इथे अजून लांबी भरायची आहे, फक्त इथे सिलिंगचं केलं थोडंफार काम बस. आणि आता त्यांचे 6 वाजायच्या आधीच सुट्टी झाली, कामं अर्धवट. 6 वाजले का त्यांना सुट्टी लागते. अशा प्रकारे आजचं काम झालेलं आहे. देवाऱ्यात पण खूप धूळ जमा झाली. हे बघा, आता तरी स्वच्छ असं थोडंसं मी झाडलं, ब्रशनी जरा साफ केलं देवाऱ्यातलं पण. ते सगळे तिकडे आणून ठेवले देवाऱ्यामध्ये. तर आता आपण उद्या भेटणार आहोत. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला परत बघायला भेटेल, बाकीचं सगळं काम दाखवेन मी पुन्हा एकदा. ठीक आहे. आता मी झोपून वगैरे उठली, त्याच्यानंतर यांचं सगळं झालं होतं. आमच्या यांनी सगळं झाडून घेतलं होतं आणि मग मी जरा लादी वगैरे स्वच्छ पुसले, पण तरी पण अजून काय ते पांढरं पांढरं सगळं आहेच, पायाला लागतंच. किती लादी पुसा, आता 2-3 दिवस असंच राहील हे. किती लादी पुसली ना तरी पण ते काय स्वच्छ व्हायचं नाही. असं आता आठवडाभर चालेल परत साफसफाई घरातली. तर चला, तर आजचा आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते आहे. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर.